कथा दिवाकर कृष्ण. अंगणातला पोपट. पोपट, आत जाऊ नको बरे, बाहेर रागवतील. शेठ नानूबाई यांच्या घरापुढील अंगणात एक 6 वर्षाचा बालक हातात लाकडाचा एक हिरवा पोपट घेऊन उभा होता. ऑफिसमध्ये भाईसाहेब आपल्या 2 कारकुनांबरोबर लांब लांब कागद घेऊन कायसे करीत बसले होते. डाव्या बाजूच्या दरवाजातून एक गत विधवा तरुणी त्या बालकाला हा मनाई हुकूम सोडत होती. मुंबईतील गिरगाव बॅक रोडवरील एक बंगला भाईसाहेबांनी स्वतःकरिता 1908 साली विकत घेतला. या बंगल्याचं एक विशेष हा होता की त्यांच्या पुढे एक त्रिकोणी अंगण ठेवले असून त्याच्या दोन्ही बाजूंनी 3 मजली इमारत उभी होती व तिसऱ्या बाजूने भिंतीचा समोर सुमारे 1 पुरुषभर कठडा असून मध्ये त्याला एक फाटक होते. त्या अंगणाला एक गुळगुळीत शहाबादी दगडाची फरशी केलेली असून फाटकातच चढवायला 4 पायऱ्या होत्या. नानूबाई हे मुंबईच्या दलालाच्या धंद्यात एक निष्णात गृहस्थ होते. यांचा जन्म बारडोलीत झाला होता. वडिलांच्या नोकरीमुळे ते जे एकदा मुंबईला आले ते बारडोलीचे नाव देखील विसरले. नानूबाईंचे वडील आमरण एका पेढीवर कारकून होते. त्यांनी बरीच इस्टेट भाईसाहेबांना ठेवली होती. त्यांच्या समजुतीप्रमाणे आपल्या जातीच्या एका कुलीन वधूबरोबर त्यांचा विवाह लावून दिला होता. गिरगावात एक घर विकत घ्यायला आपल्या अंतसमयी त्यांनी सांगून ठेवले होते. त्याचप्रमाणे विकत घेतलेले हेच वर सांगितलेले घर होय. अशा रीतीने 1908 साली भाईसाहेबांचा संसार सुरू झाला. भाईसाहेबांची मनोवृत्ती लोक म्हणतात आजन्म मुंबईत राहिल्यामुळे एका विशेष प्रकारामुळे व्यापारी बनली होती. काही वर्षांनी त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. पण सर्व संसारात त्यांची वृत्ती अनासक्त होती. वैराग्यामुळे नव्हे हे खास, पण दुसऱ्या कशामुळे तेही सांगता येत नाही. बायका मुलांना घरातल्या कर्त्या मनुष्याने आपली ज्या प्रकारे विचारपूस करावीशी वाटते तशी ते करीत नव्हते एवढे मात्र खरे. भाईसाहेबांनी पत्नीच्या त्यांचे वय माझ्या लक्षात नाही, लोक त्यांना बाई म्हणत, हे त्यांचे माहेरचे नाव होते एवढे मला आठवते. अंगावर सर्व जबाबदारी टाकली होती. भाईसाहेबांना त्यांचा स्वतःचा व्यवसायच पुरेसा होई. महिन्याकाठी पत्नी मागेल ती रक्कम त्यांच्याकडे ते देत. नोकर चाकराकरवी बाई सर्व कामे करवीत. एकदा स्नानाला, 2दा चहा फराळाला, 2दा जेवणाला व रात्री फार उशिराने निजावयाला भाईसाहेब डाव्या बाजूच्या इमारतीत येत. पेढीची सर्व काम ते स्वतः आपल्या नजरेखाली कसून करीत व त्याचे फल म्हणजे त्यांची वाढती सधनता होती. घरात कोणी आजारी पडले तर ते डॉक्टरला बोलावण्यास सांगत. खुद्द रोग्याजवळ त्याच्या आजाराची प्रत्यक्ष चौकशी त्यांनी कधीच केली नाही. स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी कधी उचलून घेतले नाही. आपल्या लाडक्या मुलाचे नाव बाईंनी पोपट असे ठेवले होते. छोटा पोपटलाल आनंदी गडी होता. त्याला पोपटाची फार आवड असे. गॅलरीत पितळी पिंजऱ्यात त्याचा आवडता पोपट टांगला होता. त्याच्या हातात लाकडी हिरवा पोपट होता. घरातल्या मंडळींचा आवडता पोपट अंगणात खेळत होता. नर्मदा मावशींनी त्याला कशिद्याचा एक पोपट काढून दिला होता. म्युनिसिपल शाळेतील ओळखीची मुले पोपटलालला जाता येता हाका मारीत, पोपट पोपट. पोपटला फाटकाच्या बाहेर जाण्याची बंदी होती. अंगणाच्या अंकुचित क्षेत्रात पोपट स्वच्छंदपणे बागडत असे. 1918 सालच्या इन्फ्लुएन्झामध्येच बाईची प्रसूतिकाल दुर्दैवाने आला. तापामुळे त्यांना अकाली प्रसूती होऊन त्यांचे दुखणे विकोपास गेले. मुंबईच्या सर्व डॉक्टरांच्या अगदी समोर पण पतीचे दर्शन न घेता बाईंचा इहलोकाचा संसार संपविला. बाईसाहेबांना इताजवळ बसणे आवडत नसे. ते आपल्या खोलीत जाऊन बसले. त्यांना यायला 1 मिनिट उशीर लागला. इहलोक सोडून जाताना बाईंनी नर्मदेला पोपटला सांभाळण्यास सांगितले. बाई कायमच्या गेल्या. नर्मदेला रडता घर थोडे झाले. बहिणींचा अगदी एक जीव असे. त्या दिवशी पोपटला शेजारच्या घरात खेळावयाला नेले होते. पोपट ऐन वेळेस धावतच आला व त्याने आपल्या जात्या मातेचे शेवटचे दर्शन घेतले. मातेला मात्र मुलाचे दर्शन झाले नाही. पोपटच समजूत होती. आईला चौघांनी उचलून दवाखान्यात नेले. अनेक वेळा तो नर्मदेला विचारी,
आई केव्हा ग दवाखान्यातून परत येणार? बिचारा नर्मदेला रडू कोसळले. नर्मदा त्यानंतर लवकरच आपल्या घरी गेली. 3 महिन्यांनी नर्मदा परत आली. तिच्या कपाळी कुंकू नव्हते. आल्याबरोबर पोपटने विचारले, नर्मदा मावशी, कुंकू लावायला विसरलीस होय? नर्मदेच्या नेत्रासमोर सूर्य फिरू लागले. नर्मदेच्या सासरची सर्व माणसे साथीत संपली. निराधार नर्मदेला बाईसाहेबांनी आपल्या घरी आणून ठेवले. 2 वर्षात बाईसाहेबांच्या वृत्तीत काहीही फरक पडला नाही. त्यांची पोपटशी, नर्मदेशी, इतरांची वागणूक अगदी पूर्वेसारखी होती. नर्मदेला एकच आश्रय होता, एकच करमणूक होती. ती पोपटला जीवाभावाने जपत असे. म्हणत आहे, माय मरो पण मावशी जगो. पोपटला बाईसाहेबांच्या ऑफिसात जाण्याची इच्छा होती. त्यांना तो आपला हिरवा लाकडी पोपट दाखवणार होता. भाईसाहेब कामात गुंतले होते. महत्त्वाचे कसलेसे कागद चुरगाळून कारकुनांना ते काही सांगत होते. अशा वेळी त्याला कसा वाव मिळतो? अर्ध्या तासापासून पोपट ऑफिसच्या दरवाजासमोर उभा होता. त्याला वाटत होते, आता नाही, मग भाईसाहेब आपल्याला आत बोलवतील. मग आपण त्यांना लाकडी पोपट दाखवू. भाईंनी त्याला आत बोलावले नाही. नर्मदा इतक्यात कशासाठी तरी बाहेर आली. आरंभी सांगितलेली प्रेमाची मनाई तिची होती. नको जाऊ, बाई कामात आहेत होय, त्यांचे काम केव्हा संपेल? त्यांना मी बाजारातून पोपटाला डाळिंबे आणायला सांगणार आहे. संध्याकाळी बाई जेवायला आले म्हणजे सांग बरं त्यांना. फडफडासा आवाज आला. पितळेच्या पिंजऱ्यातल्या पोपटाने पंख झाडले. मावशी, आज पोपटाला डाळ का नाही दिली ग? पोपट पिंजऱ्यातल्या वाटीत पाहून म्हणाला. स्वतःला पाहिजे असेल म्हणून पोपटाची इतकी काळजी चालली आहे. नर्मदेला 1998च्या चैत्रातली आठवण झाली. हळदी कुंकवाकरिता भिजवलेली डाळ पिंजऱ्यातल्या पोपटाला देण्याच्या आमिषाने अंगणातला पोपटच खात असे. कितीदा तरी नर्मदेने पोपटाला आपल्या चिमुकल्या हाताने सर्वांची नजर चुकवून डाळीचा बोकणा भरताना पकडले होते. पोपटला आज दुपारची बाळवाटी भिजलेल्या डाळीची मिळाली. पिंजऱ्याच्या पोपटाचाही त्यात वाटा होता. शेजारच्या बनशी पोपटशी खेळावयाला आला. पिंजऱ्यातल्या पोपटने आवडते नाव लाल असेच ठेवले होते. संध्याकाळ झाली होती. रस्त्यातून मोटारगाड्यांची जाळे चालली होती. त्या म्युनिसिपल शाळेतील मुलांनी फाटकासमोर उभे राहून हाक मारली, पोपट. त्या दिवशी भाईसाहेब काम संपून घरी येईपर्यंत पोपटची मध्यरात्र झाली. नर्मदा मधल्या घरात विचार करीत बसली होती. तिला ब्रह्मांड आठवत होते. पोपट आपल्या बिछाण्यावर निश्चिंतपणे घोरत होता. दुसऱ्या दिवशी पाडवा. नर्मदेने पोपटकरिता नवी पाटी आणवली. नवी पाटी घेऊन पोपट घरभर हिंडत होता. पोपटला आज नव्या वर्षाचा नवा आनंद झाला होता. भाईंनी पाटी दाखवण्याकरिता पोपट दारात गेला. भाई नाहीत. भाई आकस्मिक कारणामुळे अहमदाबादला गेले. त्याने कारकुनाला विचारले, भाई केव्हा परत येणार? उद्या संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी पोपट नर्मदेला म्हणाला, रात्री बाई उशिराने आले तरी मला उठव हं. मी त्यांना माझी नवी कोरी पाटी दाखवणार आहे. नर्मदेकडून रुकार मिळाल्यावर तो आपल्या आवडत्या लालची विचारपूस करण्याकरिता बाहेर गेला. त्या रात्री बाई परत आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशीही आले नाहीत. तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता बाईसाहेब आपल्या फाटकात उतरले. पोपट धावतच त्यांच्याकडे गेला. बाई, आधी घरात या, मला एक शानदार हिरवा पोपट आणला आहे. बाई पोपटशी बोलले नाहीत. एक अक्षरही न बोलता ते तडक आपल्या ऑफिसमध्ये गेले. बरोबर आलेल्या गृहस्थाशी 2 तास खलबत करीत बसले. बऱ्याच मोठ्या रकमेचे एक प्रकरण अंगावर आल्यामुळे नानूभाई अगदी अस्वस्थ झाले होते. त्यांना पुढे 4 दिवस एक क्षणाचीही फुरसत मिळाली नाही. सारखे मोटारीतून खेटे घालीत होते. 5व्या दिवशी पोपटच्या लाकडी पोपटाची त्यांना आठवण झाली नाही. पोपटला राग आला होता. त्यांनी बाईशी आपणहून बोलावायचे नाही असा निश्चय केला होता. एका रात्री पोपटला ताप भरला. नर्मदेला कसेसेच वाटू लागले. आजपर्यंत त्याला अनेकदा ताप आला होता, पण आज नर्मदेला विनाकारण हुरहुर वाटू लागली. पोपटला दुसऱ्या मजल्यावरच्या रस्त्याकडल्या खोलीत निजवले होते. त्याला आज फोनोग्राफचे गाणे ऐकावयाची इच्छा झाली. नर्मदा त्याच्याकरिता रेकॉर्ड लावत होती. मध्येच पोपटने विचारले,
बाई माझ्यावर रागावली आहेत का गं? नाही बाळ, रागवायला काय झालं? होय, आणि तू माझ्यावर रागवली आहेस. सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत. कुणी सांगितलं तुला? मला आपले वाटते उगीच. नर्मदा आत गेली. पोपट खिडकीतून बाहेर पाहू लागला. बंशी तर मुलांबरोबर शाळेत जात होता. बंशी, बंशी, पोपटने हाक मारली. बंशीला हाक ऐकू गेलीच नाही. तो तसाच पुढे गेला. सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत, पोपट स्वतःशीच म्हणाला. त्याला आज आईची आठवण झाली. नर्मदा खोलीत आली. त्याने विचारले, मला आई केव्हा गं भेटेल? भेटेल बाळ. नर्मदा दुसरे काय उत्तर देणार? त्याची आई परत येण्याकरिता गेली नव्हती. पोपट उठून बाहेर जाऊ लागला. कुठे जातोस? बाईंकडे. थांब, बाईंनाच इथे बोलवते. नर्मदा बाहेर गेली. तिने नोकरांबरोबर निरोप पाठविला. पोपट बोलवतो आहे. बाई ऑफिसात नव्हते. बाई परत आल्यावर नोकराने निरोप कळविला. कशाला बोलवतो? त्याला म्हणावं सध्या काम आहे, थोड्या वेळाने येईन. थोड्या वेळाने बाईसाहेब यावयाला विसरले. पोपटचा ताप वाढतच होता. काही केल्या ताप उतरत नाही असे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने नर्मदा त्याला घेऊन माथेरानला गेली. तिथे मोटारगाडीची सतत जाये नव्हती. म्युनिसिपल शाळेतील मुले फटकासमोर उभी राहून पोपट म्हणून हाक देत नव्हती. पोपटच्या प्रकृतीला सुधार म्हणून पडला नाही. तिसऱ्या दिवशी त्याला भ्रम झाला. बेशुद्धीत तो बडबडत असे, भाई, सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत. नर्मदेने बाईसाहेबांना लिहून कळवले, बाळ आपली फार आठवण काढतो आहे, एकदा येऊन जा. आई अंतरली. बाप परका झाला. पोराने दास्ती खाल्ली. तो म्हणू लागला, माई, तू नाही ना माझ्यावर रागवलीस? बाईसाहेबांनी जाण्याची दिरंगाई केली. दुसऱ्या दिवशी तार आली. कम ओव्हर ॲट वन्स. एकदम निघून या. बाईसाहेब गेले. पोपटने त्यांना ओळखले नाही. सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत, हा त्याचा एकच महामंत्र होता. 5व्या दिवशी घरातल्या पितळी पिंजऱ्याचा दरवाजा नोकरांनी निष्काळजीपणाने उघडा टाकला. त्यातला पोपट जो एकदा उडाला तो पुन्हा सापडला नाही. जवळजवळ त्याच वेळी पोपट आपल्या कुडीचा पिंजरा फोडून उडून गेला. पुन्हा तो परत आला नाही. बाईसाहेब नर्मदेला घेऊन परत मुंबईला आले. लाकडाचा हिरवा पोपट झोपाळ्यावर पडला होता. पितळेचा रिकामा पिंजरा गॅलरीत टांगला होता. सगळ्या घरात उदास होते. नर्मदा रडत होती. बाईसाहेब हातावर डोके ठेवून बसले होते. त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली. पोपटला सांभाळा असे तिची विनंती होती. पोपट कुठे आहे? पोपट उडून गेला. संध्याकाळ झाली होती. रस्त्यातून मोटारींची जाळे चालली होती. म्युनिसिपल शाळेतील मुलांनी फाटकासमोर उभे राहून हाक दिली. पोपट